हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोश या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 71वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन-नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत. आज आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत. प्रथम कोणते ते एकदा रिवाइज करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. रिक्रिएट म्हणजे पुन्हा तयार करणे, रिकन्सिडर म्हणजे पुनर्विचार करणे, रिकव्हर म्हणजे बरे होणे किंवा सावरणे, रिक्रूट म्हणजे भरती करणे किंवा नवीन व्यक्ती निवडणे, रेक्टिफाय म्हणजे सुधारणा करणे किंवा चूक दुरुस्त करणे, रिकर म्हणजे पुन्हा घडवणे किंवा पुनरावृत्ती होणे आणि रिडिस्ट्रीब्यूट म्हणजे पुनर्वाटप. चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघूया. तर आजचा आपला पहिला शब्द आहे रिक्रिएट म्हणजे पुन्हा तयार करणे. याचे समानार्थी शब्द बघूया. रिबिल्ड म्हणजे पुन्हा बांधणे किंवा पुन्हा तयार करणे. आधी अस्तित्वात असलेल्या गोष्टीला पुन्हा निर्माण करणे. दुसरा शब्द रेप्लिकेट म्हणजे अगदी तसंच तयार करणे किंवा हुबेहूब नक्कल करणे. कोणतीही गोष्ट तंतोतंत पुन्हा तयार करणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे, पूर्णपणे मोडून टाकणे किंवा उद्ध्वस्त करणे. दुसरा शब्द इरेज म्हणजे मिटवणे किंवा काढून टाकणे. काहीतरी पूर्णपणे काढून टाकणे किंवा हटवणे. याचे उदाहरण बघूया. द टीम ट्राईड टू रिक्रिएट द एन्शंट विलेज फॉर द मूव्ही. त्या चित्रपटासाठी टीमने प्राचीन गाव पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट वर्ड रिकन्सिडर म्हणजे पुनर्विचार करणे. याचे समानार्थी शब्द रिव्हॅल्युएट म्हणजे पुनर्मूल्यांकन करणे. एखाद्या निर्णयाचा किंवा परिस्थितीचा पुन्हा विचार करणे. दुसरा शब्द रिव्ह्यू म्हणजे पुनरावलोकन करणे. आधी घेतलेल्या गोष्टींचे परत एकदा परीक्षण करणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. कन्फर्म म्हणजे पुष्टी करणे. एखाद्या निर्णयाची खात्री करणे. दुसरा शब्द स्टिक टू म्हणजे ठाम राहणे किंवा बदल न करणे. पूर्वीच्या निर्णयावर ठाम राहणे. याचे उदाहरण बघूया. प्लीज रिकन्सिडर युअर डिसिजन बिफोर इट्स टू लेट. उशीर होण्यापूर्वी कृपया तुमच्या निर्णयाचा पुनर्विचार करा. नेक्स्ट वर्ड रिकव्हर म्हणजे बरे होणे, पुन्हा मिळवणे किंवा सावरणे. याचे समानार्थी शब्द बघूया. हील म्हणजे बरे होणे किंवा सावरणे. दुखापत किंवा आजारामधून शरीर किंवा मन पुन्हा बरे होणे. दुसरा शब्द रिगेन म्हणजे पुन्हा मिळवणे. हरवलेली गोष्ट पुन्हा मिळवणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. डिटेरिओरेट म्हणजे खालावणे. आरोग्य किंवा परिस्थिती अधिक खराब होणे. दुसरा शब्द लूज म्हणजे गमावणे किंवा हरवणे. एखादी वस्तू किंवा गुणधर्म गमावणे. याचे उदाहरण बघूया. ही इज स्लोली रिकव्हरिंग फ्रॉम द इलनेस. तो हळूहळू आजारातून बरा होत आहे. नेक्स्ट वर्ड रिक्रूट म्हणजे भरती करणे किंवा नवीन व्यक्ती निवडणे. याचे समानार्थी शब्द बघूया. एनलिस्ट म्हणजे सेवेसाठी नाव नोंदवणे किंवा भरती करणे. कोणाला विशेषतः सेवेकरता संघटनेत सामील करणे. दुसरा शब्द हायर म्हणजे नोकरीवर ठेवणे. कामासाठी कुणाला तरी नेमणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. डिसमिस म्हणजे कामावरून काढून टाकणे. नोकरीवरून किंवा सेवेतून मुक्त करणे. दुसरा शब्द रिजेक्ट म्हणजे नकार देणे किंवा स्वीकार न करणे. कुणाचा अर्ज किंवा व्यक्ती नाकारणे. याचे उदाहरण बघूया. द आर्मी इज गोइंग टू रिक्रूट न्यू सोल्जर्स दिस मंथ. या महिन्यात लष्कर नवीन सैनिक भरती करणार आहे. नेक्स्ट वर्ड रेक्टिफाय म्हणजे सुधारणा करणे किंवा चूक दुरुस्त करणे. याचे समानार्थी शब्द करेक्ट म्हणजे दुरुस्त करणे. चुकीचे असलेले काहीतरी योग्य करणे. दुसरा शब्द अमेंड म्हणजे सुधारणा करणे. नियम, विधान किंवा परिस्थितीत सुधारणा करणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. वर्सन म्हणजे अधिक खराब करणे, अधिक वाईट स्थितीत नेणे. दुसरा शब्द डॅमेज म्हणजे हानी करणे किंवा बिघाड घडवणे. एखादी गोष्ट नष्ट करणे किंवा तोडफोड करणे. याचे उदाहरण बघूया. ही ट्राईड टू रेक्टिफाय द एरर इन द रिपोर्ट. त्याने अहवालातील चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट वर्ड रिकर म्हणजे पुन्हा घडवणे, वारंवार होणे किंवा पुनरावृत्ती होणे.
याचे समानार्थी शब्द बघूया. रिअपिअर म्हणजे पुन्हा दिसणे, काही वेळाने पुन्हा समोर येणे. दुसरा शब्द रिपीट म्हणजे पुन्हा होणे किंवा पुनरावृत्ती होणे. आधी झालेली गोष्ट पुन्हा होणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. सीज म्हणजे थांबणे किंवा समाप्त होणे. एखादी गोष्ट पूर्णपणे थांबणे. दुसरा शब्द स्टॉप म्हणजे थांबवणे. एखादी प्रक्रिया, कृती किंवा गोष्ट बंद करणे. याचे उदाहरण बघूया. इफ द पेन रिकर्स, यू शुड व्हिजिट द डॉक्टर अगेन. जर पुन्हा वेदना झाल्या, तर तुम्ही डॉक्टरांकडे परत जा. नेक्स्ट वर्ड रिडिस्ट्रीब्यूट म्हणजे पुनर्वाटप किंवा नव्याने विभागणी करणे. याचे समानार्थी शब्द बघूया. रिॲलोकेट म्हणजे पुन्हा वाटप करणे किंवा नवे वितरण करणे. संसाधनांचे, निधीचे किंवा वस्तूंचे नवीन पद्धतीने वाटप करणे. दुसरा शब्द रिशेअर म्हणजे पुन्हा वाटणे किंवा परत वाटप करणे. एखादी गोष्ट पुन्हा दुसऱ्यांमध्ये वाटणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. होर्ड म्हणजे साठवून ठेवणे. गरज नसतानाही वस्तू साठवून ठेवणे. दुसरा शब्द विथहोल्ड म्हणजे अडवून ठेवणे किंवा न देणे. जाणीवपूर्वक काही न देणे किंवा थांबवणे. याचे उदाहरण बघूया. द टीचर डिसाइडेड टू रिडिस्ट्रीब्यूट द बुक्स इक्वली अमॉंग ऑल स्टुडंट्स. शिक्षिकेने सर्व विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांचे पुन्हा समान वाटप करण्याचा निर्णय घेतला. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक फॉर वॉचिंग. बाय.